चौदकोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। MPC कंबाईन ग्रुप सी साठी आपण क्लासेस आजपासून स्टार्ट करणार। याआधी आपण सिलेबस डिस्कस केला आहे। सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कोणता सिलेबस तुमचा आहे आणि त्यामध्ये आपण हे बघितलं आहे की कोणत्या पोस्ट आहे। तर आजपासून आपण क्लासेस स्टार्ट करतो। सर्वात पहिले बघा, मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे। सर्वात पहिले आपण बेसिकपासून सुरुवात करणार आहोत। स्टेट बोर्डपासून आपण सुरुवात करणार, अगदी बेसिकपासून। तुम्ही याआधी पण तुम्ही स्टेट बोर्डचे बुक वाचले असतील शाळेत। तुम्हाला वाटत असेल की आम्ही शाळेमध्ये ते हे वाचलं आहे, खूप इझी आहे। पण तुम्ही जेव्हा शाळेमध्ये वाचलं तेव्हा ते कोणत्या तुमच्या एक्झामचा टाईप वेगळा होता। आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्हने विचार करावा लागणार आहे। तेव्हा आपलं ऑब्जेक्टिव्ह नव्हतं, तेव्हा तुम्ही क्वेश्चन लिहिण्यासाठी त्याचा अभ्यास करायचा। यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह कशा प्रकारे विचारलं जाईल याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे आपल्याला हे पहिल्यापासून आपण सुरुवात करणार आहोत, अगदी बेसिकपासून। जर बेस तुमचा चांगला असेल, पक्का असेल, तर तुम्ही रेफरन्स पण चांगल्या प्रकारे तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला ते अवघड जाणार नाही समजण्यासाठी आणि डायरेक्टली तुम्हाला बेसिकवरून पण क्वेश्चन विचारले जातात। बघा, आता एखादी इमारत बांधायची असेल तर ती इमारत बांधण्यासाठी आपण पहिल्यांदा पाया पक्का करतो। जर पाया पक्का असेल तर आपली इमारत बी पक्की असते। इमारत कितीही पक्की बांधली आणि जर पाया जर तुमचा कच्चा असेल तर तुमची इमारत जास्त दिवस टिकू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला जर MPC सारखी एक्झाम द्यायची असेल, MPC कोणतीही एक्झाम असो, MPCची जर कोणती MPCच नाही, कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही बेसिकपासून सुरुवात करायची। तर आपण आता आजपासून सुरुवात करणार आहोत। इयत्ता 5वी परिसर अभ्यास भूगोल या विषयासाठी आपण 5वी ते 12वी पर्यंतचे सर्व स्टेट बोर्ड कव्हर करणार आहोत। त्यानंतर आपण डीपली स्टडी पण करणार आहोत। तर तुम्हाला मी सिलेबसच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की 57 दिवसामध्ये आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि त्यामध्ये 15 दिवस नंतरचे आपल्याला क्वेश्चन आन्सर सिरीज बघायची। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि प्रॅक्टिस सेट तुमची घ्यायची, जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुमच्या जाऊन करून घ्यायची। तर बघा, आपण सुरुवात करूया। आजच्या लेक्चरमध्ये आपण 2च चॅप्टर बघणार आहोत। नेक्स्ट लेक्चरपासून आपण 5 किंवा 6 चॅप्टर बघणार आहोत, कारण आपल्याला हे फास्टली कव्हर करायचं आहे। इयत्ता 12वीपर्यंत आपल्याला भूगोल या विषयाचं कव्हर करायचं आहे। कधी कधी आपण पूर्ण एक बुकही एका दिवशी घेऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायची आता सवय लावली पाहिजे। तर आज आपण फक्त पहिला दिवस आहे, त्यामुळे 2च चॅप्टर घेणार आहोत। पहिलं चॅप्टर आहे आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला, पृथ्वीची फिरणी। तर चला बघूया, आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला। जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेच आपण घेणार आहोत। बघा, इथे आपल्याला चांदण्यांबद्दल सांगितलं आहे। चांदण्या आपल्याला छोट्या का दिसतात? त्या आपल्यापासून खूप दूर आहे, त्यामुळे त्या आपल्याला छोट्या दिसतात। त्यानंतर बघा, आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात। बघा, खगोलीय वस्तू कशाला म्हणतात? अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर काय, आकाशातील सर्व वस्तूंना। चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज बघतो। बघा, चंद्र, आत्ताच आपण बघितलं की तारे आपल्याला छोटे दिसतात। तारे सुद्धा आपल्या खूप मोठे आहे, पण ते आपल्यापासून खूप दूर असल्यामुळे आपल्याला ते छोटे दिसतात। आणि चंद्र आणि सूर्य हे पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे ते आपल्याला मोठ्या आणि गोल आकार, त्यांचा पूर्ण आकार आपल्याला दिसतो। याशिवाय इतर तारे, ग्रह हे देखील पाहतो। हे सर्व काय झालं? खगोलीय वस्तू। ठीक आहे। त्यानंतर बघा, तारे। सर्वात पहिले आपण बघूया तारे। ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात। त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो। तारे सूर्यप्रकाशित असतात। बघा, यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तारे सूर्यप्रकाशित असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। सूर्यप्रकाशित विचारलं तर तुम्हाला काय? तारे। त्यानंतर बघा, सूर्य हा एक तारा आहे। सूर्य सुद्धा एक तारा आहे, हा पण एक पॉईंट बनू शकतो तुमचा। यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। सूर्य हा एक तारा आहे, इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठ्या व तेजस्वी दिसतो। त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदणे दिसत नाही। बघा, सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदणे दिसत नाही, रात्रीचे आपल्याला चांदणे दिसतात। इथे तुम्हाला सूर्याचं चित्र दाखवले। त्यानंतर बघा, ग्रह। ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना काय म्हणतात? ग्रह म्हणतात। आत्ताच आपण बघितलं, जे तारे लुकलुकतात आणि ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना काय म्हणतात? ग्रह म्हणतात। ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो,
त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. बघा, ग्रहांना कोणाकडून प्रकाश मिळतो? ताऱ्यांकडून. ग्रह हे लुकलुकत नाहीत. असा प्रश्न विचारला गेला तुम्हाला, लुकलुकत नाही. चांदण्या लुकलुकत नाही, त्यांना काय म्हणतात? तर ग्रह म्हणतात. असा प्रश्न विचारला गेला तर काय येणार आहे आन्सर तुमचं? ग्रह येणार आहे. त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. कोणाकडून प्रकाश मिळतो? ताऱ्यांकडून. ग्रह स्वतः भोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवतीही फिरतो. त्यानंतर सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. तर पृथ्वीला कोणापासून प्रकाश मिळतो? कोणापासून मिळतो? सूर्यापासून. हे पण तुम्हाला एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. ती स्वतःभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. तर परिभ्रमण कशाला म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते. तर बघा, इथे मी तुम्हाला दाखवते. हा आहे सूर्य, हा आहे सूर्य आणि ही आपली पृथ्वी. तर ही पृथ्वी स्वतःभोवतीही फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते. ठीक आहे. तर पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहे. तर पृथ्वीच नाही सूर्याभोवती परिभ्रमण करत, 7 ग्रह आहे. ते तुम्हाला क्रमानुसार लक्षात ठेवायचे. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो, त्यांचा क्रम विचारला जातो, चढता क्रम किंवा उतरता क्रम. त्यामुळे तुम्हाला क्रमानुसार लक्षात ठेवायचे. बघा, इथे डायग्रामवरून आपण लक्षात घेऊया. सूर्य, त्यानंतर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे तुमचे 7 ग्रह आहे. तर हे 7 ग्रह आहे. ठीक आहे. हे तुम्हाला क्रम वाईज लक्षात ठेवायचे. डायरेक्टली क्रम विचारला जातो तुम्हाला, चढता किंवा उतरता क्रम. त्यानंतर बघा, सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. बघा, ठराविक मार्गावरून ते काय करतात? परिभ्रमण करतात. त्याला काय म्हणतात? कक्षा म्हणतात. तर कक्षा कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. तर सूर्यमाला कशाला म्हणतात? सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती जे फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे काय म्हणतात? सूर्यमाला म्हणतात. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. तर इतर खगोलीय वस्तू बघूया आपण. उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. आता आपण बघितलं की ग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करते आणि जे ग्रह आहे त्यांच्या भोवती पण परिभ्रमण करणाऱ्या काही वस्तू आहे, खगोलीय वस्तू आहे, त्यांना काय म्हणतात? उपग्रह म्हणतात. म्हणजे ग्रहांचे ते उपग्रह. ठीक आहे. उपग्रह कशाला म्हणतात हे पण एक तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. ग्रहांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो आणि उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती. बघा, आता पृथ्वी कशी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्याचप्रमाणे चंद्रसुद्धा स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो. ठीक आहे. म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. पृथ्वीचा उपग्रह कोणता हे जर तुम्हाला विचारलं तर कोणता आहे? चंद्र आहे. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपल्याला उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी दिसणारा चंद्र, पौर्णिमेला आपल्याला पूर्ण चंद्र गोल दिसतो. ठीक आहे. त्यानंतर बघूया पटुग्रह. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. बघा, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू त्यांना बटुग्रह म्हणतात. ते बटुग्रह कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. ठीक आहे. त्यानंतर लघुग्रह. बघा, मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. त्याला काय म्हणतात? त्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. बघा, इथे चित्रामध्ये तुम्हाला लघुग्रह दाखवला आहे. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या मध्ये लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. त्यानंतर सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला तो मोठा दिसतो.
खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे बघा, इथे आपण आताच बघितले. त्यानंतर बघा, त्यानंतर गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते बघा. खगोलीय वस्तूंमध्ये आकर्षित करण्याची शक्ती असते, यालाच गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात. आता बघा, पृथ्वीवर इथे उदाहरण दिले आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर आपण फेकली तरी ती शेवटी जमिनीवरच येते. काय येते? गुरुत्वाकर्षणामुळे येते. ठीक आहे. ग्रह तारे, तुम्हाला गुरुत्वाकर्षण लक्षात ठेवायचे. ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश. तर अवकाश म्हणजे काय हे विचारलं तर काय? ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा. ठीक आहे, यालाच अंतराळ असे म्हणतात. तर बघा, अंतराळाबद्दल बघा, पृथ्वीवरील एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. तेव्हा ती शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास काय म्हणतात? अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात. तर अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणजे काय? कोणती शक्ती द्यावी लागते? विरुद्ध शक्ती. ठीक आहे, गुरुत्वाकर्षणाची विरुद्ध शक्ती, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर बघा, भारतीय अवकाश मोहीम. चंद्रयान, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो. तर याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, इस्रो मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. तर चंद्रयान 1 केव्हा सोडले हे जर तुम्हाला विचारलं तर केव्हा? 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रयान 1. त्यानंतर मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम मॉम, कोणत्या? मॉम या नावाने ओळखला जातो. मॉम म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. मंगलयान कोणत्या नावाने? हा उपक्रम मॉम या नावाने प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तो केव्हा? 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. ही तारीख पण तुम्हाला लक्षात ठेवायची. हे यान मंगळ ग्रहाभोवती कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. तर केव्हा प्रस्थापित झाले हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत. तर तुम्हाला मंगलयानाने काढलेले भारतीय प्रदेशाचे छायाचित्र. त्यानंतर बघा, भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा. 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. बघा, तुम्हाला जर विचारलं पहिले अंतराळवीर कोण होते तर राकेश शर्मा. केव्हा? 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले अंतराळवीर होते. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात यांनी 8 दिवस वास्तव केले. हे नाव पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी. ठीक आहे. त्यानंतर अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. त्यानंतर सेकंड चॅप्टर बघा. सेकंड चॅप्टरमध्ये इथे तुम्हाला पृथ्वी आणि इथे भोवऱ्याचं उदाहरण एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजवलं आहे. बघा, पृथ्वी गोल, NS उत्तर ध्रुव, पृथ्वीचा अक्ष उत्तर गोलार्ध, विषुववृत्त, दक्षिण गोलार्ध, दक्षिण ध्रुव अक्ष कल्लेच्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. तर बघा, अक्ष कोणता आहे? N आणि S या रेषेने दाखवला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. बघा, ही मध्यबिंदूतून जाते. असं नाही की आता पृथ्वीवर जाऊन असे ते रेष मारली. ही काय? काल्पनिक रेषा आहे. ठीक आहे. मॅप समजण्यासाठी ही एक काल्पनिक रेषा आहे दाखवली आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव असे म्हणतात. पृथ्वीचे ध्रुव हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे आणि S हा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात. बघा, इथे हे काय झाले? 2 समान भाग झाले.
त्यानंतर समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. त्याला काय म्हणतात? विषुववृत्त. इथे चित्रात तुम्हाला दिसतंय विषुववृत्त. विषुववृत्त कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर वरील पृथ्वी गोल पहा. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागास उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात. त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते? काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. हे एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पूर्ण परिभ्रमणा करायला किती कालावधी लागतो? 1 वर्ष. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. त्यानंतर लीप वर्ष. लीप वर्ष ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस ठरतात. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. बघा, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे, प्रत्येक वर्षात किती? 6 तास कमी धरले जातात. म्हणजे 4 वर्षात 24 तास किंवा 1 दिवस कमी धरला जातोय. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिना 1 अधिकचा दिवस जोडला जातो. बघा, प्रत्येक 4 वर्षांनी, किती? 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात 1 अधिकचा दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो आणि दर 4 वर्षांनी, आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला काय म्हणतात? लीप वर्ष. तर लीप वर्ष काय असते हे तुम्हाला आता समजलंय. त्यानंतर बघा, उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य 3 ऋतू आहे. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचे चक्र असते. बघा, 6 ऋतूंचे चक्र कोणते? ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात. तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात. त्यानंतर पौर्णिमा आणि अमावस्या. चंद्र सूर्यप्रकाशित नाही. चंद्र काय? सूर्यप्रकाशित नाही. त्याला सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवर दिसतो. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या चंद्राच्या पृथ्वीवरील दिसणारे प्रकाशित भाग कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच काय म्हणतात? चंद्राच्या कला म्हणतात. चंद्राच्या कला म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर चांद्रमास आणि तिथी. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांचा कला तुम्ही पाहिल्या आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेच्या तिथीत येण्यास चंद्राला 14 ते 15 दिवस लागतात. याला काय म्हणतात? पंधरवाडा. या पंधरवाड्याला काय म्हणतात? शुल्क पक्ष. तो शुल्क पक्ष म्हणजे काय हे तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवाड्याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष. इथे आपण काय बघितलं? शुल्क पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर कृष्ण पक्ष पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला काय म्हणतात? चांद्रमास म्हणतात. चांद्रमास कशाला म्हणतात? चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. बघा, इथे तुम्हाला दाखवलंय पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण चंद्र असा हा गोल दिसतो आणि अमावस्येला पूर्ण काळोख असतो. ठीक आहे. बघा, अमावस्या ते पौर्णिमा पंधरवाड्याला काय म्हणतात? शुल्क पक्ष म्हणतात. त्यानंतर पौर्णिमा ते अमावस्या कृष्ण पक्ष म्हणतात. आणि कृष्ण शुल्क पक्ष आणि कृष्ण पक्ष यांना काय म्हणतात? चंद्रमास, 1 महिना. ठीक आहे. तर याच प्रकारे आपलं आजचं हे लेक्चर इथे संपलं. जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या कसल्याही शंका असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला विचारू शकता. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन नसेल तर टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हायचे. थँक्यू.